आणि आता बातमी बारामतीतून उजनीत बुडालेल्या 6 जणांचे मृतदेह सापडलेले आहेत। 5 जणांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले होते। गुरुवारी सकाळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे म्हणजेच एनडीआरएफ जवान हे शोध कार्याला त्यांनी सुरुवात केली होती। त्यानंतर 5 जणांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले होते। आता पुन्हा एकदा शोध मोहीम सुरू होती, कारण एकाचा अद्यापही शोध लागला नव्हता। मात्र आता 6वा मृतदेह सापडल्याची माहिती समोर येतेय। तर उजनीत बुडालेल्या 6 जणांचे मृतदेह सापडलेले आहेत। 5 जणांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले होते। तर कित्येक तासांपासून ही शोध मोहीम राबवण्यात आली होती आणि त्यानंतर आज 6च्या 6 मृतदेह सापडलेले आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर। नवनाथ, उजनीत बुडालेल्या 6 जणांचे मृतदेह सापडलेले आहेत, या संदर्भात अधिकची माहिती। नक्कीच मंगळवारी उजनी पाणलोट क्षेत्रामध्ये प्रवासी बोट जे आहे ते पाण्यामध्ये उलटलेले होते आणि यामध्ये 6 जण बुडाल्याची माहिती होती आणि त्याचा शोध मंगळवारी रात्रीपासून सुरू करण्यात आलेला होता। काल दिवसभर एनडीआरएफच्या टीमने शोध मोहीम चालू ठेवलेली होती, मात्र त्यांना कुठेही 6 जणांचा तपास लागलेला नव्हता। आज सकाळच्या सुमारास 6च्या सुमारास जे पाण्यामध्ये जे 6 बेपत्ता झाले होते त्यांचे मृतदेह जे 5 सापडलेले तरंगताना सापडलेले होते आणि थोड्या वेळापूर्वीच एकाचा देखील दुसऱ्या 6वा जो होता त्याचा देखील पाण्यामध्ये वर तरंगून आलेला होता आणि त्याचा शोध देखील लागलेला आहे। एकूणच एनडीआरएफच्या टीमला हे मोठे यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र ही जी घटना घडलेली आहे दुर्दैवी आहे। यामध्ये माहिती अशी मिळत आहे की जे लाईफ जॅकेट जे असतं ते कुठेही प्रवाशांना दिलेलं नव्हतं। यामुळे जे बोट चालक होता त्या बोट चालकाने या दुर्घटनेकडे किंवा सुरक्षा रक्षेकडे लक्ष देणं गरजेचं होतं। त्यामुळे हे जर लाईफ जॅकेट असतं तर ही दुर्घटना कुठेतरी पोहून काठावरती जे काही लोक जे बुडाले होते ते आलेले असते। ठीक, धन्यवाद नवनाथ तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।